नमस्कार, मी विजया. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिन मधून. आपलं गाव आपली बातमी. रस्त्याच्या दुरावस्थेसंदर्भात बानेर पाषाण लिंक रोड विकास समितीच्या वतीने प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आलाय. बानेर पाषाण लिंक रोडवरील 120 फुटी रस्ता आणि अन्य समस्यांबाबत परिसरात राहणाऱ्या 60 पेक्षा अधिक सोसायट्यांचे हजारो नागरिक रस्त्यावर उतरून रस्त्याच्या दुतर्फा निषेधाचे फलक झळकावत त्यांनी या समस्यांना वाचा फोडली. गेल्या 23 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. वेळोवेळी निवेदन देऊनही यावर तोडगा निघत नसल्याचं संतप्त ग्रामस्थांचं म्हणणं आहे. दरम्यान या संदर्भात लवकरात लवकर रस्ता पूर्ण करण्यात येईल आणि इतर समस्याही लवकरात लवकर सोडवल्या जातील, अशी माहिती आमदार मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीत पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे. त्यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचं नाव शरद पवार यांनी राहुल गांधींना सुचवलं. त्याबाबत राहुल गांधींनीही हिरवा कंदील दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र गायकवाड यांच्या उमेदवारीला पुण्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याकारणानं गायकवाड यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीसंदर्भात संभाजी ब्रिगेडच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला, तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ही भेट राजकीय नसल्याचा दावा केला. मात्र यामुळे सोशल मीडियावर अनेक राजकीय चर्चांना उधाण आलंय. यावेळी छत्रपती संभाजी महाराज अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांचे शूटिंग बारामतीत सुरू असल्यानं त्यांनीही शरद पवार यांना सदिच्छा भेट दिली आहे. आघाडीचं सरकार असताना माजी तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांना निर्णय घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्याचा परिणाम हा शिक्षणावर होत होता. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचं स्थिर सरकार असल्यास अडचणींचा सामना करावा लागत नाही. त्यामुळे मतदारांनी कोणत्याही एकाच पक्षाला मतदान करून स्थिर सरकार निवडावं, असं मत शालेय व उच्च तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी MIT मध्ये पदवी प्रदान समारंभाप्रसंगी केलंय. तसेच भविष्यात 10वी व 12वीच्या गुणपत्रिकेवर नापास असा शेरा असणार नाही, तर पास आणि कौशल्य विकास कार्यक्रमासाठी पात्र असा शेरा असेल. त्यामुळे विद्यार्थी हे गुन्हेगारीकडे वळणार नाही, असं मत तावडे यांनी यावेळी व्यक्त केलंय. भाजप आणि शिवसेनेनं युती केली, मात्र मित्र पक्षाचा विचार केला नाही. आगामी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला लोकसभेची 1 आणि विधानसभेच्या 8 जागा पाहिजेतच, असं केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितलंय. राजकारणामध्ये माझ्या नावाला महत्त्व आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. मात्र याचा अर्थ असा होत नाही की मला विचारात न घेताच युतीचे निर्णय घेतले जावेत. आम्हाला अनुल्लेखाने बाजूला सारलं तर आम्ही वेगळा विचार करू, असा इशाराही आठवले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिलाय. लोकसभा निवडणुकीत प्रत्येक वेळी काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळला, मात्र मित्रपक्षाने विधानसभा निवडणुकीत आमच्या छाताडावर पाय ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेत सुद्धा सन्मानपूर्वक आघाडी असणं गरजेचं असल्यानं ज्येष्ठ नेत्यांनी देशाचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली असल्यास विधानसभेचा देखील सुस्पष्ट निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि जर तसं झालं नाही तर आम्हाला देखील गृहीत धरू नका, असा सूचक इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी इंदापूर तालुका काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचं नाव न घेता दिलाय. त्यामुळे आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालंय. शिरूरमध्ये डाकघर पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आले. त्याचं उद्घाटन काल खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार बाबूराव पाचरणे, नगराध्यक्ष वैशाली वाखारे यांची प्रमुख उपस्थिती होती. आठवले यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आपल्या खुमासदार शैलीत चारोळ्या सादर केल्या. पासपोर्ट ऑफिसमुळे आज मला होतोय हर्ष. 2019 हे नरेंद्र मोदींचं वर्ष. शिरूरला मी आज केल्यामुळे स्पर्श. आढळराव पाटलांना का होणार नाही हर्ष. काँग्रेसचे असतील थरूर, पण सेना भाजप RPIचा आहे शिरूर, अशा आपल्या खास शैलीत त्यांनी उपस्थितांचे मन जिंकले. तसेच पुढील आठवड्यापासून आधार कार्ड काढण्यासाठी सेपरेट काउंटर असल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावेळी दिली आहे. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे. शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी,
वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक। स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी। आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक। इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा sanwadtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं। अधिक माहितीसाठी 96 65 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।